नमस्कार, वेलकम टू सुगरण कट्टा। मी शेफ पूजा बोडके। फ्रेंड्स, बघू शकता गरमागरम कुरकुरीत अशी मॅगी भजी आहे, मॅगी पकोडा। आणि याचा आवाजही तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झालेली आहे मॅगी आणि फुल ऑफ व्हेजिटेबल्स आहेत। अगदी झटपट होणारी डिश आहे। चला तर मग बघूया काय काय साहित्य लागेल। तर इथे मॅगी पकोड्यासाठी सगळ्यात आधी पॅन मध्ये मी पाणी टाकून घेते। साधारण 3/4 कप पाणी टाकलेले आहे। पाण्याला उकळी आली आहे। आता साधारण एक मॅगीचा जो ब्लॉक असतो तो तुकडे करून टाका। खूप मोठे नूडल्स असले तर पकोडा तळताना त्रास होईल। आणि जशी रेग्युलर मॅगी आपण शिजवून घेतो त्या पद्धतीने शिजवून घेत आहे। बघू शकता ऑलमोस्ट पाणी ड्राय झालंय। याला व्यवस्थित ड्राय करून घेणे गरजेचे आहे। मॅगी मध्ये मी मुद्दाम थोडंसं पाणी कमी टाकलेलं आहे। अगदीच सॉफ्ट आणि हे नको आहेत नूडल्स, कारण पुन्हा एकदा फ्राय पण होणार आहे आणि त्यामुळे त्याचा क्रिस्पीपणा कमी होईल। त्यामुळे थोडंसं जे रेग्युलर तुम्ही पाणी वापरता त्यापेक्षा थोडंसं 1/4 कप कमी वापरून शिजवून घेतलेले आहेत। पूर्ण ड्राय झालेले आहेत ऑलमोस्ट। आता याला थंड करून घ्यायचं आहे। आता इथे एका बाउलमध्ये मी बारीक उभा कापलेला कांदा आहे, एक साधारण अर्धा कप आहे शिमला मिरची, अर्धा कप बारीक कापलेला कोबी, त्यानंतर अर्धा कप किसलेला गाजर घेते इथे मी, त्यानंतर साधारण 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, साधारण अर्ध्या कप सारखी कांदा पात, एक अर्धा टीस्पून चिली फ्लेक्स आहेत, एक चीज क्यूब आहे ग्रेट करून घेतलेली आहे। आता यात साधारण 1 टीस्पून लाल तिखट, हे आहे मिक्स हर्ब्स, ह्याने छान पकोड्याला टेस्ट येईल। साधारण हा पण 1 टीस्पून घेतलेला आहे। मीठ चवीनुसार, तुम्ही म्हणत असाल मॅगी तर घेतली आहे पण मॅगीमध्ये अजूनही टेस्ट मेकर नाही टाकला। मी मुद्दामून आत्ता टाकते, यामुळे ह्याचा फ्लेवर अतिशय स्ट्रॉंग राहील। एक पॅकेट पूर्ण घेतलेला आहे। आता आधी हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि आता ह्यानंतर शिजलेली जी मॅगी होती ती टाकते। साधारण अशा पद्धतीची थंड झाल्यावर होते, तर त्यामुळे जरा छान मिक्स करून घेऊया। जे फक्त कुठे मॅगी लागते कुठे भाज्या लागतात असं नाही होणार। व्यवस्थित मिक्स झाले आहे। आता ह्यामध्ये साधारण अर्धा कप तांदळाचं पीठ आणि 1 कप बेसन
टाकणार आहे. आणि आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता व्यवस्थित असं ड्राय वाटतंय, पण जर त्याला मिक्स करत राहिलात तर पाणी सुटतं, कारण भाज्यांवरती मीठ टाकलेले आहे, तर भाज्याही आपलं पाणी सोडेल. हलकं मिश्रण ड्राय वाटतंय, तर अगदी 1 ते 2 टेबलस्पून पाणी ॲड करते. अगदी कमी पाणी वापरा. जास्त पाणी वापरल्यामुळे भजी क्रिस्पी नाही राहणार. बघा 1 टेबलस्पून पाण्यातच ते व्यवस्थित एकजीव व्हायला लागल्या. आणि जर तुम्ही हे मिश्रण मिक्स करून जर एक 10-15 मिनिट ठेवणार असाल तर त्या 1 टेबलस्पून पाण्याची गरज सुद्धा लागणार नाही. मी इन्स्टंट करते म्हणून पाणी लागले. किती सुंदर दिसत आहे. मला ह्याच पद्धतीचं हवं आहे, जास्त पातळ नको आहे. पण तुम्हाला क्रिस्पी भजी नसेल आवडत तर तुम्ही थोडंसं एक्स्ट्रा पाणी घेऊ शकता. तर फ्रेंड्स, इथे मी तेल तापायला ठेवलेलं आहे, साधारण गरम होत आलेलं आहे. आता हे जे पकोड्याचे मिश्रण होतं ते साधारण तुम्ही अशा पद्धतीने गोल बॉल्स करून पण तळू शकता, पण ते तितपत क्रिस्पी नाही होत. त्यामुळे मी आपण जे कांदा भजी जशी खेकडा भजी करतो त्या पद्धतीने टाकणार आहे. साधारण तेल झालंय की नाही यासाठी एक छोटा ड्रॉप टाकून बघा. बबल्स वरती येत आहेत, याचा अर्थ तेल तापलेलं आहे. या पद्धतीने अगदी रफली टेक्स्चर येऊ द्या. मॅगी तर सर्वांना आवडतेच आवडते, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत. पण त्यातच भरपूरशा भाज्या वगैरे टाकून केल्यात तर तो हेल्दी ऑप्शन होईल. एका वेळेला जितके बसतील तितकीच भाजी टाकलेली आहे. आणि लगेच याला न हलवता एक काही सेकंद किंवा काही 1-1.5 मिनिट तुम्ही थांबा. जरा हलकं त्याचं टेक्स्चर कडक झालं की त्यानंतर त्याला पलटवा. लगेच घाई नका करू. बघा साधारण 1च मिनिट झालेला आहे, व्यवस्थित स्टिफ झाली आहेत. आता ह्याला मी उलटवून घेते. छान गोल्डन रंग येईपर्यंत त्याला फ्राय करून घेतोय. बघू शकता मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे. आणि आता ही मी भजी काढून घेते टिश्यू पेपरवर, जेणेकरून जे काही एक्सेस असेल ऑइल तेही जाईल. पण ही भजी खूप कमी ऑइल पितात आणि अगदी कुरकुरीत झाली आहे. अगदी दिसायला पण कांदा भजी सारखीच दिसतात. आणि बाकीची उरलेली भजी पण मी ह्याच पद्धतीने करून घेते. सोबतच 2 हिरव्या मिरच्या पण साईडला टाकते, म्हणजे त्याही मस्त खायला रेडी होतील. त्यांना जास्त वेळ नाही लागणार. मिरची झालेली आहे, काढून घेते. आणि भजी ही ऑलमोस्ट डन आहेत.
थोडासा गोल्डन रंग आला की मी काढून घेते. ऑलमोस्ट झालेली आहेत, त्यालाही मी काढून घेते. तर फ्रेंड्स, बघितली किती झटपट झालेली आहे कुरकुरीत अशी मॅगी पकोडा. ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा. माझ्या रेसिपीज आवडतात तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब शेजारी एक बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर फ्रेंड्स, भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.